सखी सावली काव्यांजली। आशूच्या फोनवर एवढे मेसेज कोणाचे येतात? गेली कुठेही? मीच फोन नेऊन देते, काहीतरी महत्वाचं असेल। यासाठीच थोबाडीत मारली मी, समजलं? हे घाणेरडे फोटोज कोणी आणि कशासाठी काढलेत आशू? कोण आहे हा तुला पाठवणारा? हा आशू, मला उत्तर हवंय। आणि खाली काय मेसेज लिहिलंय? तुझ्यासाठी लाईफ चेंजिंग प्रोजेक्ट आहे। कसले प्रोजेक्ट करतेस तू? मला आत्ताच्या आत्ता उत्तर दे आशू, काय चालू आहे तुझं? अंजली, आणि तू करडतेस का? आई, हिने माझ्या कानाखाली मारलं? तू आशूला मारलंस? आशूला हात लावायची हिम्मत कशी झाली तुझी? काकू, तिला विचारते ना काय केलं? मारलंस ना तिला? याच हाताने मारलंस ना? काकू, लागते काकू, लागतंय? लागू दे।
आशूवर. माझा फोन घेतला आणि मी विचारलं माझ्या कानाकडे मारले हिनं. आशू खोटं बोलू नकोस. आशूचा मोबाईल घेतलास आणि वर तिलाच मारलास. तुझं शहाणपणानं वाढत चालल्या. या घरात राहायचं असेल ना तर शिस्तीत राहायचं. अश्विनीला हात लावायचा नाही, समजलं? पण घरातून हकलून देईन तुला. काकू माझा आवाज बंद. चला शू. काकू कधीच काही ऐकून घेत नाही. आशूचं जे काही चाललंय आशूने सगळा वेडेपणा करून ठेवलाय. अक्काईला सांगायला उद्याची वाट बघायला नको. आत्ताच फोन करून सांगू का? कसला आवाज आला? बघायला हवं. अक्काई झोपली आहे वाटतं. उद्या सकाळीच फोन करते. आई लवकर या, घरी चोर शिरलाय. तू कुठे पळत? थांब. आई लवकर या. आहो आहो आई लवकर या. आहो आई लवकर या. हे चोराला. काव्या, पोलिसांच्या ताब्यात देऊ ह्याला. पोलिसांना फोन कर. हो हो आई, पकडा ना तुम्ही त्याला. विशू कुठे आहे? विशू, आहो लवकर या ना. विशू, विशू लवकर ये बाहेर. तुम्ही बाजूला उभे राहा. काय करू आता? इथून सटकायला तर हवं, पण कसं? अगं काव्या, सांभाळून. अशा लोकांकडे शस्त्र बिस्त्र असतात अगं. काव्या, घे त्याला. काठी घे, काठी घे मारायला. हो हो, काठी आणते.
मी विशूचे कॉल्स कट केले, नंबर ब्लॉक केला. मला वाटलं आत्ता भेटायला येईल, मला सरप्राईज देईल, मला कन्व्हिन्स करेल. पण कसलं काय, इट जस्ट डझंट केअर. मला काहीच पडली नाहीये माझी. निमिष, त्याच्या अंगावर जाऊन बस. विशू, तू बघ मी आता काय करते ते. प्राची, दोरी आण, त्याला बांधून टाकते बघ, पोलिसांच्या ताब्यात देते. चोर 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 चोर. आई, आई, हा यांचा आवाज आहे. गोबी, अहो विशू, अहो त्याला पकड, त्याला पकड. अहो तुम्ही इथे आधी. हळू. अहो, अरे विशू, काय झालं? तो चोर इथे लपला होता, मी त्याला पकडायला गेलो, आमची हातापाई झाली, मला धक्का मारायला नाही, पळून गेला तो. अरे बापरे, अहो किती लागलंय तुम्हाला? अरे विशू, लागलंय रे खूप तुला. विशू, आतमध्ये मी तुला हाक मारली तेव्हा नव्हतास तू, इथे कसा काय आलास? आई दुखते दुखते दुखते, आई सोड, आई ग. अहो तुम्ही आज चला बघू, किती लागलंय तुम्हाला? तो आज माझ्या हातात आला असता, मी त्याला सोडलं नसतं. मी त्याला, अहो त्याचा मरू दे, तुम्ही आज चला बघू आधी. सावकाश, सावकाश रे, किती लागलंय हो. हात पकड, हात पकड. हो. अरे खूप मारले बाबा, खूप लागले. आई ग. हळू हळू हळू, इथे दुखतंय. सांभाळून रे बाळा, किती लागलंय तुम्हाला? हे विचारू नकोस, बापरे. बाळा, हात दे, हात दे, हात दे. सावकाश बसा. बसता येत नाही, बसता येत नाही. तो चोर ना तावडीत सापडायला हवा होता, त्याची हाडं खिळखिळ केली असती. अगं तुम्ही दोघींनी केवढं मारलं त्याला, हाडं खिळखिळी झाली असतील त्याची. आजचा दिवसच वाईट होता त्याचा. कुठे लागले बाळा तुला बघू? आई ग, काय करतेस तू? आई कुठे कुठे लागले ते विचारा, एक जागा शिल्लक ठेवली नाहीये तुम्ही, सगळं अंग ठणकतंय. आई ग. आई खूप लागलंय, हाताला लागलंय, पायाला लागलंय, पाठीला लागलंय. नाही जाऊ दे, खूप लागलंय मला. दाडू, काय? एवढ्यावर कुठे होतास? आता 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 काढ, जे जे बोलायचं बोल, सगळं बोल तू, पण हात लावू नकोस प्लीज. अरे खरंच होता कुठे तू? हो, मी उठले तेव्हा सुद्धा तुम्ही खोलीत नव्हतात. अहो मग तुम्ही बाहेर कसे पडलात नंतर? मी खूप खूप प्रयत्न केले. शेवटी खिडकीच्या काचा काढून तिथून बाहेर पडलो. तेव्हा मला तो चोर दिसला, मी त्याच्या मागे लागलो, पण तेवढ्यात तो निसटला, मला धक्का मारला, निसटला, आणि तेवढ्यात तुम्ही आलात. खूपच लागले हो तुम्हाला. थांबा, मी स्प्रे घेऊन येते. मीनाक्षी, अगं घरातल्या कुठल्या वस्तू चोरीला गेल्या नाहीयेत ना, बघ जरा, जा. हो बघते. अरे बरं, कुठे मारू? आणखी नको मारू. हा, नको मारू असं म्हटलंय का मी? स्प्रे ना, तो स्प्रे मारायलाच असतो, मार ना. अहो पण कुठे मारू? इथे मार. हो, काय करतेस तू? हळू. सॉरी सॉरी. चोर पण असाच ओरडत असेल.
आईने आणि आजीनी कसलं धुतला त्याला. हो ना, आई आणि आजी किती धपाधप मारले त्याला. हा मार आयुष्यभर लक्षात राहील त्याच्या. खरंय, किती मारलंस का? एवढी खमकी अशी माहित नव्हतं. हो, दोन्ही खोल्या कपाट सगळं बघितलं, सगळं व्यवस्थित आहे. त्याला बरं झालं, चिंता मिटली. हो ना. बरं चला, आता खूप उशीर झालाय, चला झोपायला आता. हो हा, चला. ठीक आहे विशू, बरं आहेस ना? चल. हळूहळू जा. हो. आशू कुठे गेली? ते पण एवढा पहाटे. आशू, आशू, किचन मध्ये बघते. इथे पण नाहीये. कुठे गेली असेल? आशू, आशू, हिच्या चपलाही जागेवर नाहीये. आशूची बॅग पण जागेवर नाहीये. ही फोन का उचलत नाहीये? कुठे गेली असेल? काल तिच्या मोबाईलवर आलेले ते फोटोज आणि ते मेसेजेस, त्यासाठी कुठे गेली नसेल नाही? काकूला मी सांगत होते, तिने ऐकूनच नाही घेतलं माझं. काय करू मी?